बालमित्रांनो, आजच्या माझ्या गोष्टीचे नाव आहे गाय आणि सिंह. एका हिरव्यागार कुरणात 3 गायी राहत होत्या. तिघींमध्ये अतिशय गहिरी मैत्री होती बरं का. एकमेकींसोबत कायम राहायच्या त्या. एकदा काय झालं, त्या कुरणामध्ये जंगलातला एक मोठा सिंह शिरला. त्या तिघी गायी ज्या होत्या त्या चांगल्या धष्टपुष्ट हिरवंगार गवत खाऊन छान राहणाऱ्या अशा होत्या. सिंहाला तर त्या फारच आवडल्या. एक एक करून यांना खायला पाहिजे, आपल्याला किती छान मेजवानी मिळेल. त्या 3 गायींपैकी एकीचा रंग होता काळा, एक होती पांढरी शुभ्र आणि तिसरी होती करड्या रंगाची बरं का. तिला सगळेजण भुरी म्हणायचे. त्या तिघी जणी कायम एकत्र असल्यामुळे सिंहाने विचार केला, आता या तिघींना एकत्र जे आहेत ते वेगवेगळे केले पाहिजे, तरच आपल्याला एकट्या एकट्याला खाता येईल. तर त्यांच्यात फूट कशी बरं पडायची. शेवटी तो एक त्या भुऱ्या गायीजवळ जाऊन म्हणाला, अगं मला तुझी फार काळजी वाटते. त्या तुझ्या दोघी मैत्रिणी काळी आणि पांढरी, त्या तुला छान हिरवे गवत खाऊनच देत नाहीत, स्वतःच खूप खूप चारा चरतात. तुझ्या तब्येतीची तर मला फार काळजी वाटते. भुऱ्या गाईला त्याचं म्हणणं एकदम खरं वाटतं. मग सिंह नंतर दुसऱ्या दिवशी भुऱ्या गाईला पुन्हा एकदा एकटीला म्हणाला, तुझा रंग किती छान आहे, पण ती पांढरी शुभ्र तुमच्यातली गाय आहे तीच देखणी दिसते. तू काय कर, काळ्या गाईला सोबत घेऊन जरा बाजूला जा, त्या पांढऱ्या गाईला वेगळे राहू देत, म्हणजे तुम्ही दोघी किती छान दिसता एकत्र. भुऱ्या गाईला ते खरेच वाटले. भुरी गाय म्हणाली, बरं मी न त्या काळ्या गाईला जरा बाजूला बोलण्यात गुंतवून ठेवते बरं का. काळ्या गाईला बाजूला घेऊन भुरी गाय जाताच सिंहाने एकट्या पडलेल्या पांढऱ्या गाईला हल्ला करून मारून टाकले. काही दिवसांनी अशीच त्याने काळ्या गाईला सुद्धा मारले. भुरी गाय बिचारी एकटी राहिली. तिला समजले आपल्याला सिंहाने खूप फसवले आहे. आपल्या दोघी सख्या मैत्रिणींना त्यांनी एक एकटे करून मारले आणि आपण मदत केली त्याला. तिला खूप वाईट वाटत असते, पण आता काय करणार बिचारी. पश्चाताप करून काय होणार आहे, आता ती सुद्धा एकटीच पडली होती. अखेरीस सिंहाने त्याचा दावा साधला. तिला एकटीला पाडून तिला सुद्धा मारून टाकले. अशा तऱ्हेने तिन्ही एकत्र राहणाऱ्या एकजुटीने राहणाऱ्या गायी जेव्हा एकट्या पडल्या तेव्हा शत्रूने त्यांची एकेकाची शिकार केली. या गोष्टीवरून काय बरं बोध घ्यायचा आपण. आपल्या चांगल्या मित्रांना कधीही धोका द्यायचा नाही. आपल्या एकजुटीवर अतिशय दुश्वास करणारे शत्रू सुद्धा असतात. अशी आहे ही गाय आणि सिंहाची गोष्ट.